तू हिरे माझा मितवा. प्रेक्षकांनो, आपण पाहिलंय की वल्लरी प्रत्येक वेळेला सुट्टी आहे, पण या वेळेला स्वामींनी सुप्रियाला अशी काही उपरती दिले की स्वामींच्या दर्शनाला निघालेली सुप्रिया मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे परत फिरलेली आहे. सुप्रिया परत फिरले, पण या सगळ्यामध्ये आता इकडे सुप्रियाने निर्णय घेतलाय, तो म्हणजे सत्याचा उलगडा करायचा. आणि तो निर्णय म्हणजे आता इकडे वल्लरीला धडा शिकवायचा. पण निघालेली जी स्वामींच्या दर्शनाला सुप्रिया आहे, तिला अशी काय उपरती झाली ज्यामुळे तिने आता परत येत सगळ्यांच्या समोर वल्लरीच ती बाई आहे हे सांगितलंय. आणि स्वामींनी तिला असा काय संकेत दिला होता की त्यानंतर मग आता इकडे वल्लरीच्या या सगळ्या गोष्टींची शहानिशा करत सुप्रियाने थोबाड फोडत सगळ्यांना सत्यासमोर आणलंय. सगळं सविस्तर पाहू या छोटासा व्हिडिओ. इकडे आता आकाश सांगतोय की वहिनी, आता तरी तू लक्ष घाल ना. म्हणजे खरं सांगायचं तर घरातले सगळे वातावरण नीट झालंय, आता सगळं काही व्यवस्थित झालंय. आणि असं असताना जर का आता आमचं लग्न ठरलं तर किती मस्त होईल. तू जर का बोललीस ना तर कदाचित या सगळ्यामध्ये आता इकडे घरचे सगळे तयार होतील. आणि त्यावरती मग आता ईश्वरी सांगायला लागते, बरोबर आहे, मला तुमचं म्हणणं पटलंय. घरच्या सगळ्यांना जर का आपल्याला तयार करायचं असेल तर हीच योग्य वेळ आहे. काहीही झालं तरी मी बोलणार आहे आणि हे लग्न लवकरात लवकर आपण करायचंच आहे. तुम्ही काळजी करू नका. किमान आपण आता इकडे विषय तरी घरात काढूया, मग घरचे काय म्हणतात, कसं म्हणतात हे सगळं आपल्याला समजेल. आणि असं ईश्वरी विचार करते, नाही हे म्हणणं त्याचं बरोबरच आहे. म्हणजे आकाशला आता लग्न करायलाच पाहिजे, कारण इकडे अजून किती दिवस ह्या लग्नाला असंच हे करत ठेवणार. आणि मग तोच विषय ती आता अर्णवकडे काढायला निघते. बरं, हे सगळं होत असताना इकडे आता निघालेली आहे, सगळं ठीक झालंय म्हणून सुप्रिया अक्कलकोटला जायला. ज्या वेळेला सुप्रिया अक्कलकोटला जाण्यासाठी निघालेली आहे आणि त्यावेळेला मग आता ती विचार करते की काय करू. नाही शुभंकर आणि आता इकडे शुभू आणि दोघांना नम्रता यांना नाही मी ठेवू शकत. आणि म्हणूनच ती आता ईश्वरीला कॉल करते. ईश्वरीला कॉल करून ती सांगायला लागते, इशू मला ना मी अक्कलकोटला निघाले, पण मला ना या सगळ्यामध्ये खूप चिंता वाटते आहे, ते म्हणजे आपल्या नमूची. त्यावरती म्हणते, अगं का झालं. यावरती ती म्हणते, बाबा आणि मी चाललोय, तू एक काम करशील का, तू नम्रताला घेऊन आता तिकडे जाशील का, किंवा तू इथे येऊन राहशील का काही दिवस. यावरती मग ईश्वरी सांगायला लागते, हो ठीक आहे, पण मी तिकडे येऊन तसंही माझा काही उपयोग नाही आहे, माझ्या हाताने मला तसं काही करता येत नाही आहे. आणि आई, तू अक्कलकोटून जाऊन आलीस ना की घरामध्ये इकडे ये आणि आता लग्नाची तू मागणी घाल, कारण ना घरामधलं वातावरण आता बऱ्यापैकी निवळलेलं आहे, तर मला वाटतं लग्नाची बोलणी करून घेऊया. असं म्हणत ती आता इकडे लग्नाच्या बोलणीसाठी आईला बोलवते. बरं, हे सगळं चालू असताना आपण पाहिलं की आता हा शुभ विचार करतोय, आता आपण दोघंच जण घरात. आणि त्यानंतर मग आता इकडे शुभू विचार करतोय, नाही आता तू आणि मी, आपला राजा राणीचा संसार सुरू होण्याची वेळ झालेली आहे. आणि त्याच वेळेला तो तिला मिठी काय मारतो, तिला किस काय करतोय. इकडे तोपर्यंत ईश्वरी सांगते, आता आपल्याला म्हणजे आकाश भाऊजी आणि त्याचबरोबर ताईच्या लग्नाची बोलणी सुरू करायला पाहिजे. आणि त्यावरती अर्णव म्हणतो, बरोबर आहे, म्हणजे किती दिवस आपण त्यांना हे असं ठेवणार. आता राजेश पण बरा झालेला आहे आणि बऱ्यापैकी घरामध्ये वातावरण पण आता म्हणजे निवळलंय. तुझी आई निर्दोष आहे हे सगळ्यांना समजलंय आणि तुझी आई निर्दोष आहे, म्हणून आता आपण लवकरात लवकर या सगळ्यांच्या समोर आता हे करूया, जेणेकरून आपल्याला आता पुन्हा या सगळ्यामध्ये उगाचच कोणत्याही प्रकारे म्हणजे वादविवाद किंवा हे असं काही यायला नको आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ईश्वरी सांगते, मग लवकरच मामींकडे विषय काढा ना, कारण या लग्नाला जर कोणाचा विरोध असेल तर तो मामींचाच आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे आपल्याला दिसतं की अक्कलकोटला जाण्याच्या आदल्या दिवशी इकडे ज्या वेळेला इकडे पाहायला येते आणि ती पाहते तर काय सुप्रिया, म्हणजे शुभू काहीतरी विचित्र पद्धतीने नम्रताकडे पाहतोय हे तिच्या लक्षात आले आणि ती शुभूला आवाज देते. शुभू जरा गडबडतो आणि नम्रता विचार करते, नाही ह्याची काही लक्षणं ठीक दिसत नाहीयेत. म्हणजे सुप्रिया विचार करते, मी सध्या तरी जाणं कॅन्सल करते. आणि इकडे आता ईश्वरी डायनिंग टेबलवरती विषय काढते. मला असं वाटतंय की आपण आता लवकरात लवकर आकाश भाऊजी आणि माझी नमुताई यांच्या लग्नाचा विषय काढला पाहिजे. आणि आता घरामध्ये सगळं ठीक आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आपण आता लवकरात लवकर हे लग्नाचं बघितलं पाहिजे. आणि त्यावरती मात्र आता इकडे वल्लरी गडबडलेली आहे, नाही हे लग्न आणि इतक्या लवकर नाही, खरंच याची काही गरज नाही आहे. म्हणजे हे सगळं अजिबात बरोबर नाही आहे. हे लग्न कसं काय आता इतक्या लवकर लग्न, नाही माझी तब्येत नाही आहे ठीक. आणि त्यावरती ईश्वरी म्हणते, मामी आता काय झालं तुम्हाला. यावरती ती सांगायला लागते, नाही अगं आत्ता कुठे लग्न, म्हणजे इतक्यात हे लग्न नको, मला तरी असं वाटते की आपण थोडा वेळ घेऊया. यावरती मग आता आजी सांगायला लागते आणि मामा सुद्धा तिला बोलायला लागतात की आता कसला वेळ घेतेस तू, अगं आत्तापर्यंत तू असं म्हणत होतीस
की ह्या दोषी आहेत आणि म्हणून इतक्यात आपण लग्न नाही करायचं आहे. पण आत्ता तर सगळं सिद्ध झालेलं आहे आणि सगळं सिद्ध झाल्यानंतर मग आता कोणत्याही बाबतीमध्ये आता तुला काहीच हे करायची गरज नाही. आणि त्यावरती वल्लरी चिडते आणि एवढ्याच गोष्टी नसतात, तुम्ही उगाचच या सगळ्यामध्ये मला आता भरीस पाडू नका. इतक्यात नाही, मला ती नम्रता नाही पटत आहे. म्हणजे आता असं काही असेल ना तर तुमचं तुम्ही लग्न लावा, पण मी या सगळ्यामध्ये बिलकुल आता तुम्हाला साथ देणार नाहीये. असं म्हटल्यावर ती कुठेतरी मात्र आता इकडे सगळ्यांच्या मनात संशय आलाय आणि वल्लरी सांगते तुम्ही करा काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा, पण मला हे लग्न मान्य नाहीये. मामा म्हणतात अगं तुझं मला काही कळतच नाहीये. म्हणजे आता असं चाललंय की इतके दिवस या घरामध्ये एकच विषय चाललाय की सुप्रिया वहिनी अशा आहेत तशा आहेत म्हणून आपण हे लग्न नको करूया. आणि आज आजी सांगते बरोबर आहे, मला सुद्धा म्हणणं पटलंय. आपण सुप्रियावरती खूप अन्याय केलेला आहे आणि सुप्रियावरती अन्याय करून आपण आता खूप मोठी चूक पण केली आणि त्याची शिक्षा मी आकाश आणि नम्रता यांना देणार नाहीये. असं आजी म्हटल्यावरती मग आता वल्लरीचं काही चालतच नाहीये. वल्लरी या सगळ्यामध्ये बोलायला लागते बघा काय करायचं ते. आणि त्यानंतर ती आता सारखा तो व्हिडिओ पाहतीये आणि विचार करते काय करू, हा जर का शुद्धीवरती आला तर गडबड होईल एक, आणि दुसरं म्हणजे ह्या सुप्रियाची ह्या घरात जर एंट्री झाली या लग्नामुळे तर अजून गडबड होईल. काय करू तिला काही कळत नाहीये. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे वल्लरी विचार करते ते काही नाहीये, असं काहीतरी करायला पाहिजे या घरामध्ये की पुन्हा हे लग्न कॅन्सल झालं पाहिजे. आणि मग काय करायचं. आणि त्यावरती ती विचार करते ह्या घरातल्या कोणाला तरी जबरदस्त मारहाण किंवा जबरदस्त जखमी किंवा मेले तरी मला काय करायचं आहे, असं काहीतरी करूया. म्हणजे ज्या वेळेला नम्रताच्या लग्नाचा विषय निघेल त्या वेळेला या घरात काहीतरी अपशकुन होईल असं आपण ठरवूया. असं म्हणत असतानाच इकडे आता ईश्वरीला तिच्या आईचा फोन आलाय आणि ईश्वरीला आई सांगते अगं माझं जाणं थोडं कॅन्सल झालंय. आणि त्यावरती ती सांगते का गं आई, तू आत्ता जाणार होतीस मग कॅन्सल का केलंस. यावरती ती सांगते खरं सांगू का तर म्हणजे ना मला असं वाटतंय की म्हणजे नाही जात आहे मी. घरामध्ये ना काहीतरी विचित्र घडामोडी होत आहेत. आणि यावरती ती म्हणते कसल्या विचित्र घडामोडी. यावरती ती सांगायला लागते अगं हा शुभू आहे ना, हा शुभूचं वागणं जरा विचित्रच झालंय. म्हणजे तसं बघायला गेलं ना तर हा शुभू असा दिसतो बरा, पण ज्या वेळेला तो आता एक विचित्र काहीतरी वागतो ग. म्हणजे त्याच्या कसल्या गोळ्या चालू आहेत, बरंचसं काय चालू आहे. आणि मला या सगळ्यामध्ये कळत नाहीये की मी नम्रताला एकटीला सोडून कशी जाऊ. यावरती ती म्हणते आई अगं इथलं पण वातावरण सगळं विचित्र झालंय. आणि त्यावरती मग आता सांगायला लागते ती म्हणजे सुप्रिया वातावरण विचित्र झालंय म्हणजे काय झालंय, इशू बोल ना, मला आता खूपच हे वाटतंय, तू का बोलत नाहीयेस. आणि त्यावरती ती सांगायला लागते अगं तसं नाहीये, म्हणजे तुला माहिती आहे का मामी लग्नाला तयारच होत नाहीयेत. आणि त्यावरती ती सांगते ठीक आहे, त्यांचा माझ्यावरती राग असेल ना, उद्या मी घरी येते आणि त्यानंतर मग आता मी त्यांच्याशी बोलते. काय त्यांचा राग रुसवा माझ्यावरती आहे ना, कारण त्या कधीच माझ्याशी बोलल्या पण नाहीयेत. आणि तू त्यांना सांगू नकोस की मी उद्या येते म्हणून, कारण कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा मी येते म्हटल्यावरती त्या आता निघून जायच्या, म्हणून तुला सांगते. यावरती ईश्वरी म्हणते ठीक आहे आई तू ये, आपण आता बघूया काय करायचं ते, पण मला जरा मामींचं वागणं विचित्र वाटतं. आता इकडे आलेली आहे ती म्हणजे सुप्रिया आणि सुप्रिया सांगते आई खरं तर आता मी तुमच्याकडे लग्नाची मागणी घालण्यासाठी म्हणजे लग्नाचं लवकरात लवकर ठरवूया या कारणासाठी आलेली आहे. बरेच दिवस आता हे लग्न आपण पोस्टपोन करतोय पण आता घरात सगळं ठीक झालंय तर मला वाटते करून घेऊया की. यावरती आजी म्हणते विहीणबाई अहो मी पण तुम्हाला तेच सांगणार होते आणि त्यासाठी मुलगा मुलगी असं आम्ही काही करत नाही आहोत. आता आपल्याला हे असं काहीच करायची गरज नाहीये, लवकरात लवकर आता हे लग्न जितक्या लवकर होता येईल तितक्या लवकर करूया. आणि त्यावरती मग आता ती सांगायला लागते पण मला ना एकदा भेटायचं आहे ते म्हणजे वल्लरी मामींना, कारण आता त्यांची माझी भेटच नाही झाली. लग्नाची मागणी घालायची असेल तर त्यांच्यासोबत बोलायला पाहिजे ना. आजी म्हणते एक मिनिट. आता इकडे आजी सांगायला लागते अरे जा बोलव जा, असं म्हणत ती आता काकांना बोलवायला सांगते. ज्या वेळेला आता इकडे वल्लरी म्हणते काय चाललंय काय, मी तुम्हाला एकदा सगळ्यांना सांगितलंय ना की हे लग्न होणार नाही, मला नाही ती पसंत आहे, असं म्हणत ती ओरडत बाहेर येते. ती ज्या वेळेला ओरडत बाहेर आलेली आहे आणि त्याच वेळेला सुप्रिया तिला पाहते. बरं आता सुप्रियाने तिला पाहिल्यावरती तिच्या पायाखालची प्रेक्षकांनो जमीनच हादरलेली आहे आणि तिला स्वतःलाच कळत नाहीये की आता आपण काय करायचं आहे. आणि त्यानंतर मग ती सांगायला लागते सुप्रिया या वल्लरी मामी, आणि ती थोबाडीत देते. थोबाडीत दिल्यावरती मग आता लगेचच इकडे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले की काय आहे हे सगळं. आणि आता इकडे अर्णव म्हणतोय काय झालंय मामी, म्हणजे आई काय झालंय. आणि त्यावरती ती सांगायला लागते काय झालंय, हीच ती बाई आहे, याच बाईने तर आता मला इंटरव्ह्यूसाठी पाठवलेलं होतं. प्रेक्षकांनो एका झटक्यात सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. आणि त्यानंतर
त्यानंतर मात्र आता वल्लरीचे धाबे असे काही दणाणलेत की त्या सगळ्यामध्ये वल्लरी मात्र आता टोटली हादरलेली आहे आणि वल्लरीचं थोबाड पण